अध्यक्ष महोदय, संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात राजकीय पक्षावर घटनात्मक मगाशी मुनगंटीवार किती वेळ बोलले ऐकलं का तुम्ही? तुमचा वेळ खरा आव्हाड साहेबांनी ऑलरेडी घेतला. नाही नाही नाही, मुनगंटीवारांच्या आधी कितीतरी बोलले आहेत. 15 मिनिटं झाली. 15 मिनिटं नाही, ते जवळजवळ 50-55 मिनिटं बोलले. आम्ही काही बोललो नाही असं अध्यक्ष महोदय बायस करू नका, कळलं का? डोंट बी बायस. हे जरा जादा होतंय, बरोबर नाही. पण तुम्हाला त्रास होईल असंही मी काय बोलत नाही. काय आपण असं करूया, आता 4:04 झाली आहे. आपण 3:40 सुरू केलेलं, तर 4:10 मला रिप्लाय चालू करायचा आहे सीएम साहेबांचा. मुनगंटीवार साहेब 3 वाजल्यापासून 3:40 पर्यंत बोलले आहेत. माझी विनंती अशी राहील की आपण आता 3:40 सुरू केलं, माझ्या रेकॉर्ड आहे. 3:40 पासून केलं. आपण 3 वाजता सुरू केलं. आपण एक 10 मिनिटात कन्क्लूड करूया. 4:15 बरोबर आपण सीएम साहेबांचा रिप्लाय घेऊ. भाषणच थांबवतो. घटनेबद्दल बोलायचं काही राहिलंच नसेल तर थांबवतो मी. ही जर पद्धत असेल अध्यक्ष महोदय, सत्तारूढ पक्षाचे एक सदस्य 45-47 मिनिटं बोलले, आम्ही कुणी गप्प बोललेलो होतो. तुम्हाला जर आम्हाला बोलायचंच द्यायचं नसेल तर ठीक आहे म्हटले, हा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही विरोधी पक्षाला बोलूनच द्यायचं नाही ठरलं असेल तर ठीक आहे. मला वाटतं असा मग तुम्ही का आवाज दाबताय? आता काय मला वाटतं आपण याच्यावर अजून बोलण्यापेक्षा आपण लवकर कन्क्लूड करावं अशी विनंती आहे. असं आहे, दुसऱ्यांना जर लिमिट नसेल तर तुम्ही मला का लिमिट घालताय? जरा थांबा ताई, असं काय करताय? असं लिमिट घालणं योग्य नाही अध्यक्ष महोदय. तुम्ही आता आले, त्याच्या आधी जे 2 सदस्य अध्यक्ष तालिकेवर होते, मी चेंबरमध्ये बघत होतो. हो, पण इथं 3 वाजता ते बोलायला उभे राहिले. ठीक आहे, आपण बोला. आपण 10 मिनिटात आपण कन्क्लूड करूया. आपलं होईल, आपला स्पीड चांगला आहे. बोला जयंत पाटील साहेब, बोला. ठीक आहे, कोण बोलणार आहे? मी 4:15 रिप्लाय चालू करणार आहे नाना, त्या हिशोबाने आपण. चला नाना बोला, कोण बोलणार आहे? वेळेचं बंधन नाही टाकलं तर सभागृह चालणार कसं सांगा ना मला. विरोधी पक्षाला विनंती करतो की संविधानाच्या गौरवाची चर्चा आहे आणि तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकताय, योग्य नाही आहे. त्याच्यावरच बहिष्कार आहे, अजून कशावर बहिष्कार आहे? अतिशय अयोग्य आहे. संविधानाच्या गौरवाच्या चर्चेवर बहिष्कार टाकणे अयोग्य असं माझं मत आहे. जागेवर बसून बोला जयंत पाटील साहेब. नाही पण कसं चालणार चर्चा? आपल्या पुढे बसून तर घ्या. बसा 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 बसा. आपण आता मी विनंती केल्यानंतर पण तुम्ही बसणार नाहीत का? चला बसा. हे बघा संविधान. नाना भाऊ बसा बसा बसा. मग काय आहे बघा, महत्वपूर्ण चर्चा आहे, सगळ्यांनी बोलायची इच्छा व्यक्त केलेली आहे, पण आपल्याला थोडासा वेळेचा भान ठेवून करायला लागणार. आजचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही सांगत असता किती तास कामकाज झालं, कुणी किती काय केलं. माझी एकच विनंती आहे की अजून भाषण होणार आहेत, सीएम साहेबांचं पण भाषण होणार आहे, तर एकंदरीत कामकाजामध्ये विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी किती वेळ त्या ठिकाणी बोललेत आणि सत्ताधारी किती वेळ बोलले हे एकदा रेकॉर्डवर येऊ द्या. कारण नसताना बाहेर आपली बदनामी होती की आम्हाला बोलून देत नाही, आम्हाला बोलून देत नाही, आम्हाला बोलून देत नाही. संख्येचा विचार करता भरपूर त्यांना बोलून दिलेले, अजून तुम्ही बोलून देताय. धन्यवाद. चला अध्यक्ष महोदय,
या राज्यघटनेमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की संख्या कमी असेल त्यांना कमी बोलावं. राज्यघटनेत असा उल्लेखच नाहीये. विधानसभेचे नियम बनवून दिलेले आहेत. त्या विधानसभेच्या नियमामध्ये अध्यक्षांना हा अधिकार आहे की कोणाला बोलायला किती वेळ द्यायचा, आणि अध्यक्षांच्या त्या अधिकाराचं उल्लंघन केलं तर ते या राज्यघटनेचं उल्लंघन ठरतं. हे जे आहे हे लाईटच गेली.